मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसापासून प्रयत्न करत आहेत। सरकारकडून टोलवा टोलवी होतोय म्हणून कालपासून मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत आणि मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हे राजाभाऊ भोर सुद्धा हिवरे गावामध्ये उपोषणाला बसले आहेत। वास्तविक सरकारने एकीकडे देतो म्हणायचं आणि दुसरीकडे प्रत्यक्षात कृती करायचं नाही। सरकारचा हा दुटप्पीपणा मराठी समाजाला मान्य नाही। राजाभाऊ यांची नेमकी भूमिका काय आहे, ते पुन्हा उपोषणाला का बसले हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। राजाभाऊ, तुम्ही काय सांगाल, उपोषणाला का बसलाय? तुमची नेमकी भूमिका काय? एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की। जरांगे दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आज तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलात, उपोषणाचा मला वाटतं दुसरा दिवस आहे। तुमची मागणी काय आहे, काय सांगाल? मध्यंतरी आपल्या जो मनोज दादांनी जो मोर्चा नेला होता मुंबईच्या दिशेने, तो मुंबईच्या दिशेने नेणारा मोर्चा वाशीमध्ये थांबवला गेला। तिथे थांबवल्यानंतर सरकारनं रात्रीतून अध्यादेश काढला। त्या अध्यादेशावर सगळे सोयरे इतर काही गोष्टी ज्या त्याच्यात मांडण्यात आल्या, ते सगळं झाल्यानंतर त्याच्यावर मनोज दादा आणि त्यांच्या टीमने त्याच्यावर अभ्यास करून आंदोलनाला सध्या तरी स्थगिती दिली। आंदोलन म्हणजे आपण तिथून माघार घेतली। पण त्याच्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सरकार तर यांच्यात दुमत आली त्या सगळे सोरे ह्या शब्दावरून। आता मग त्याच्यावर चर्चा करण्यासाठी किंवा हा जो कायदा केलाय याच्या हरकती देण्यासाठी 15 दिवसाचा अवधी सरकारनं दिला होता। तर आता ह्या 14-15 तारखेला ते 15 दिवस त्यांचे भरतात आणि मला असे माहितीप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे 15 तारखेला विशेष अधिवेशन सरकारनं बोलवले। त्या अधिवेशनामध्ये आपल्या सर्व आमदारांनी त्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाची मागणी, त्या मागणीला जोर द्यावा हा उद्देश मनात ठेवून जरांगे दादा पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मी या ठिकाणी बसले। जेणेकरून मी ज्या ठिकाणी राहतो, आपल्या शिवजन्मभूमीचा जुन्नर तालुका, या जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार जे आहेत अतुलदादा बेनके, मी इथं बसल्यानं काय फरक पडणार आहे याला महत्व नाही, परंतु मला असं वाटते मी इथं बसल्यानं आमच्या अतुलदादांना देखील हा संदेश जाईल की आपण देखील एक मराठी बांधवांचे आवाज जो येतो तो अधिवेशनात मांडतील ते, मला असं वाटते, म्हणून मी इथं बसलोय। मला एक सांगा, मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं, आरक्षणाचा नेमका काय फायदा आहे याचा काय अभ्यास केला? आता बराच फायदा आहे। आता मी माझ्या घरातलंच उदाहरण देतो। माझा डिप्लोमा झाला, इंजिनिअरिंग डिप्लोमा, 5-6 लाख रुपये खर्च झालाय। माझ्या बहिणीची डिग्री झाली, IT इंजिनिअरिंग झाली, जवळजवळ 10-12 लाख रुपये खर्च झालाय। पण मला जर आरक्षण असतं, आज आमची घरची परिस्थिती फार काही चांगली नाहीये। वडील शेती करतात, शेतीवर सगळा व्यवसाय, 1-1.5 एकर जमीन, त्याच्यात सगळं काही चालवायचं आहे, ते शक्य नाहीये। परंतु जर आम्हाला आरक्षण भेटलं, आम्ही जर ओबीसीत आलो, तर आम्हाला त्या फी मध्ये सूट भेटेल, जेणेकरून आमच्या पण क्वालिटीवर तुम्ही आम्हाला आरक्षण द्या ना, हाच उद्देश आहे। ओबीसी मधून पाहिजे कसं सकट पाहिजे? आम्हाला ओबीसी मधून पाहिजे सध्या। का बरं ओबीसी मधूनच का पाहिजे? ते काय देते ना ओबीसी म्हणजे कुणबी जे आहे ते काय देते, जुनाच कायदा आहे ना। मला काही कायद्याची जास्त माहिती नाही, पण जेवढं काय माहिती आहे तो जुनाच कायदा आहे कुणबी, मग अवघडात कायला घुसायचं, तर आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं जसं मनोज दादा म्हणतात तसं। आता ओबीसीचे नेते, सरकार एकीकडं ओबीसीच्या संदर्भामध्ये जे काय आहे ते आहेच, अगोदर मराठ्यांसाठी काही देण्याचा प्रयत्न करते। सरकारमध्ये सहभागी असलेले मंत्री, ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेब या सगळ्या गोष्टींना विरोध करतायत। माझं मराठ्यांना आरक्षण द्यायला विरोध नाही असंही म्हणतायत, आणि दुसरीकडे मात्र ज्या पद्धतीने काय चाललंय ते आपण पाहतोय। भुजबळांचं हे वागणं कितपत योग्य आणि मराठा म्हणून तुम्हाला काय वाटतं? अगदी चुकीचं आहे। मुळात एखादा आमच्यासारखा साधा सर्वसामान्य कार्यकर्ता असता, त्यांनी काही कमेंट दिल्या असत्या एखाद्या समाजाबद्दल, परंतु त्या सरकारमध्ये ते कुठल्याही एका समाजाचे नेते नाहीयेत। ते स्वतःला असे एका समाजाचे नेते म्हणून पुढे मांडू नाही शकत। ते पूर्ण सरकारमध्ये ते आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्राचे नेते, परंतु ते एकाच समाजाची बाजू घेऊन ते पुढे मांडतात। त्याच्या मागे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, हा राजकीय हेतू आहे, हा राजकीय स्टंट आहे। आज जर तुम्ही एकाच
ते आमच्यात भांडणं लावतात ओबीसी समाज. आता इथं बसलेत आमच्यात काही ओबीसी समाज आहे, एसटी एनटी सगळेच समाज. आम्ही इथं बॅनर लिहिले सकळ मराठी समाज, सर्व जाती धर्मातील लोक. म्हणजे हे नेते आमच्यात फूट पाडायचा प्रयत्न करतात. तुमच्या या उपोषणाला इतर समाजाच्या कुठल्या युवकांनी पाठिंबा दिलाय? सगळेच आहेत. आमचा तुषार रणदिवे हरिजन समाजाचा आहे, आमचा गणेश चौधरी आहे, त्याचं म्हणजे ओबीसी मध्ये येतात, ते सुतार समाजाचे आहेत. सगळेच तिथं बरेच जण आहे. आमचा अविनाशी शुभम हा थोरात आहे, तो स्वतः माळी समाजाचा आहे. परंतु आता मी माझं तिसरं उपोषण आहे, तिन्ही उपोषणाला तो माझ्या खांद्याला खांदा लावून आम्हाला मराठी समाजाला त्याच्यासारखे. भुजबळ साहेबांकडून अपेक्षा काय? भुजबळ साहेबांकडून एवढीच अपेक्षा आहे, तुम्हाला काही करता नाही आलं तर तो तोंड बंद ठेवा, शांतता ठेवा, या महाराष्ट्राचं वातावरण खराब करू नका. अर्थात आम्ही समाज बांधव, आम्ही एकत्रच राहणार आहे. तुमच्या ह्या भूलथापाला बळी पडणाऱ्या आम्ही नाहीत आणि आमचे ओबीसी बांधव पण नाहीत. निश्चितच सरकारमध्ये राहून जर विरोध करायचा असेल तर ते उचित नाही. ज्या पद्धतीने तुम्हाला काय भांडायचे त्या पद्धतीने भांडा, परंतु सत्तेमध्ये सहभागी व्हायचं आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवायचा हे काय उचित नाही. अरिहंत सुपरमार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.